हं. का नमस्कार फ्रेंड्स, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज आज रेसिपी जी बघणार आहोत ती हेल्दी रेसिपी बघणार आहोत. मी साहित्य दाखवते पहिले आणि थोडस वेट करून नंतर साहित्य दाखवते, कारण लोक येऊस्तोपर्यंत वेळ लागतो आणि लोक यायला आणि आपण बंद करायला एक टाइम होतो, म्हणून थोडस वेट करू. तोपर्यंत मी कांदा कापून घेते. 1-2 मिनिटातच होऊन जाईल एवढं कांदा कापून, नंतर मी साहित्य दाखवते सगळं. 2 कांदे घेते, छोटे छोटेच आहेत कांदे, एवढे कापून घेऊ. कांदे आणि हिरवी मिरची, जास्त वेळ नाही लागत. काळा निघतोय, जरा जास्त झाले ना. धुवून घेते कांदे, काळे दिसते. एवढे कांदे कापून नंतर मी साहित्य आणि कृती दाखवते. कृतीत आपण करू, साहित्य दाखवू. एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा. आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यातून बाहेर नाही आला पाहिजे, म्हणून एकदम बारीक कापायचं. एकदम मी किती बारीक कापून. तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने पण होऊन जाईल. एकदम बारीक कापला पाहिजे. 1-2 मिनिटं वेट करू, फक्त मी लगेच सुरू करू, कारण लोक जॉईन व्हायला पण वेळ लागतो आपल्याला चालू झाल्यानंतर. कारण आमचा टाइम काय फिक्स होईल नाही, सवारचा टाइम आहे पण 8:30 वाजता रेग्युलर रोजच. एक 2 मिरच्या घेतले होते, ते आपण बारीक कापतो, सोबत हातासोबत होऊन जातील म्हणून. बरं झालं. मी साहित्य दाखवते पहिले. चला तर आजची रेसिपीचे नाव आहे सोया पराठा, म्हणजे सोयाबीनचा पराठा. तर त्याच्यासाठी 1 वाटी सोयाबीन घेतली. ते आपलं चपातीचं पीठ आहे, रेग्युलर आपण चपातीला म्हणतो ते गव्हाचे पीठ आहे मळलेले. आपल्या हिशोबाने जसं जेवढे लागेल तेवढे घेतले, त्या हिशोबाने, लोकांच्या हिशोबाने. लसूण घेतला 1 कांडी, लाल तिखट आहे, जिरे जिरे आहेत फोडणीसाठी, मोहरी आहे ही, इथे हिंग आहे थोडं, 1 चमचा लागेल आपल्याला, छोटा चमचा. चवीनुसार मीठ. तेल थोडंसंच लागणार आहे, पण मी 1 वाटी भरून घेतले. ही धना जिरा पावडर आहे. हा थोडा काळा मसाला घेतलाय. हळद लागणार आपल्याला 1 चमचा, आणि चाट मसाला अर्धा चमचा. आणि हे पीठ आपण पराठ्याला लावण्यासाठी पीठ लागणार आहे थोडस. तर आपण पहिले सोयाबीन टाकू, पाण्यात टाकून घेऊ. मीठ टाकते पहिले. पाणी मी गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे पटकन होईल म्हणून. आणि थोडंसं मीठ टाकू, कारण सोयाबीनला टेस्ट येईल म्हणून मीठ टाकू थोडं. आणि त्याच्यात आपण हे सोयाबीन टाकू एवढे. तर पाणी उकळलेले, जास्त वेळ नाही लागणार, 2-3 मिनिटं ठेवू. फुगले की आपण काढून घेऊ. फुल गॅस करते, पाणी गरम झालेलं होतं त्याने पटकन होईल ते. सोयाबीनला काय जास्त वेळ लागत नाही, होऊन जातील 1-2 मिनिटं. चालेल. 1-2 मिनिटं ठेवू पाण्यात आणि नंतर थंड पाण्यात करू. थंड पाणी घेतलंय मी, थंड पाण्यात लगेच काढणार आहे, कारण आपल्याला पाणी ठेवायचं नाही अजिबात त्याच्यात. हा पराठा करायचा ना, मग ते पाणी राहिलं तर पराठा बोला होईल, म्हणून पाणी अजिबात नाही ठेवायचं. म्हणून थंड पाण्यात टाकून लगेच पिळून घ्यायचे. झाले आपले, गॅस बंद करते ना. आणि 1-2 मिनिटं थोडीशी गरम जाऊ द्यायचं. कारण लगेच लगेच बसता येत नाही. सोयाबीन काय लगेच होतात, गरम पाणी टाकले की पटकन होतात. तेव्हा पाणी शोषून घेते पूर्ण. आपण या थंड पाण्यात काढून घेणार आहोत आणि नंतर पिळून घेणार आहोत. ही कांदा ठेवते तिथे. लसूण कापते तो, लसूण कापायचं बाकी. 2 मिनिटात थंड होतोपर्यंत आपण लसूण कापून घेऊ.
कापत नाही आता फुटते त्याची मला कापायला वेळ लागेल. जास्त लसूण बारीक नाही करायचं, उघड दबड कुठायचं. हे बघा झाला पण. काढून घेते. 2 मिनिटं झालं. अशा अशा कुठलेली लसणाची टेस्ट छान येते. 1 चमचाच लसूण. इथं ठेवते 1 मिनिट होते. सोयाबीन झाले आपले, थंड पाण्यात काढून घेते. तेव्हा पूर्ण पाणी शोषून घेतले, तर थंड पाण्यात काढलेले. आणि आपल्याला फोडणी देण्यासाठी कढई लागेल. मी हेच पाणी उतरवून हीच कढई वापरणार आहे. कढई काही कढई नव्हती म्हणून तीच वापरली. झाली थंड. आता मी पिळून घेते एकदम बाहेर. पाणी पूर्ण काढून घ्यायचे. ते पाणी अजिबात ठेवायचं नाही. थोडे गरम लागतायत पण ठीक आहे. थंड पाण्यात टाकल्यामुळे थोडी कमी झाली. आणखी एकदा धुते. थोडंसं पिवळं पाणी निघते. आणखी एकदा धुवून काढते. कारण कधी कधी वास लागतो ते जास्त खराब होतो. आता पाणी आता स्वच्छ पाणी निघले. पहिले थोडंसं पिवळं निघलं. 2दा धुतले. पिळून घेऊ एकदम बारीक. चांगलं दाबून पिळायचे. त्याचा खिमा पण छान होतो. खिम्याची रेसिपी आपण एक दिवस करू. आज मला पराठ्याची बघू, नंतर खिम्याची करू. आम्ही पण भाजी बनवलेली होती. म्हणजे हे बेस्ट जाईल परत. अजिबात पाणी राहिलं नाही. एकदम सुट्टे सुट्टे झाले. दाबून पिळून घ्यायचे चांगले. एवढ्या वाटीचे बघा. एवढी वाटी घेतली होती किती. आपण फोडणीची तयारी करू. थोडा वेळ ठेवते तोपर्यंत फोडणी टाकून घेऊ. फोडणीसाठी मी तोच पॅन घेतलाय मला. गॅस चालू करून घेते. आता तेल टाकून घेऊ आपण थोडंसं. कढई गरम होती. कढई गरम झाली की थोडंसं तेल टाकून जवळ ठेवते. हे फोडणी लागेल आपल्याला. कांदा ते जवळ घेते. जिरे मोहरी पण लागते. सगळंच लागेल. मी एक घेते. पहिला कांदा लागेल. मग कांदा घेते. फुल गॅसवर ठेवले. जास्त तेल लागत नाही. 2 चमचे खूप झाले. दिसते का व्यवस्थित? आवाज वगैरे क्लिअर आहे. 2 चमचे तेल टाकणार त्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी टाकणार. तेल चांगलं गरम होतं. आवाज क्लिअर आहे. झालेलं. 1 चमचा मोहरी टाकून. छोटा चमचा आहे म्हणून 2 टाकले मी. त्याची उडायला लागली होती. आणि 1 चमचा जिरे टाकून. कापलेला कांदा टाकू. हा बारीक कापलेला.
एकदम कांदा बारीक त्याच्या मस्त कापला म्हणजे पराठ्यातून बाहेर नको यायला म्हणून एकदम बारीक कांदा कापायचा. हे फ्राय होतंय तोपर्यंत आपण हे सोयाबीन मिक्सर मध्ये काढू. ते कांदा चांगला लाल होतो तोपर्यंत हे बोलले हे मिक्सर मधनं काढलं ना तर व्यवस्थित होतं. एवढं होतं की नाही माहिती ना टाकले तर आपण जर कापलं ना तर कुठेतरी देखील एखाद्या बाहेर एक परत म्हणून मिक्सर कारण याचे तुकडे तुकडे पण होतात ना कधी कधी तुकडे आहेत त्याचे म्हणून मिक्सर बंद पडत. एकदम सगळं सारखं होतो आणि पराठ्यातनं बाहेर येतो. जिम्यासारखं झालं काही जर फ्राय नसेल करायचं तुम्हाला तर सगळं कांदा वगैरे पत्ता टाकला तरी चालेल. मसाला हे तुम्हाला जे आवडतात ते फ्राय मसाले आणि कांदा असं काही नाही परतोय तुम्ही. एक मिरची इथे टाकून दिली आपण कापलेली मिरची एकदम बारीक कापलेली मिरची. मिरची याच्यात टाकली तरी होऊन सोयाबीन आपण जे मिक्सर मध्ये काढतो ना त्याच्यात मिरची टाकली तरी चांगला आहे. एकदम बारीक होते ते बरं झालं होतं ते तो दुसऱ्या मसाल्यापासून धना जिरा पावडर आहे हे टाकते एक चमचा छोटा एक चमचा आहे. आता हळद टाकू आपण थोडीशी ते घेऊन ठेवते जवळ घेऊन ठेवते सगळं. पहिले लसूण टाकून घेते आपण आता कुठल्याही लसूण एक चमचा मोठा एक चमचा याला जास्त वेळ परतायची गरज लागत नाही. हळद टाकू पाहिजे लाल तिखट आहे ते टाकते एक चमचा कमीच टाकते कारण हिरवी मिरची पण आणि गरम मसाला बनला जातो आणि हा आपला गरम मसाला आमचूर पावडर इथून एक चमचा आहे थोडी नाही एकदम तेल सुटत तोपर्यंत द्यायला आणि सगळ्यात शेवटी हिंग टाकणार आहोत कारण हिंग लवकर टाकलं तर करपून जाईल ना म्हणून हिंग टाकले नाही पहिले म्हणून शेवटी टाकणार आहे. चमचा छोटा आहे म्हणून जास्त दिसत असेल चमचावर पण चमचा खूप छोटा आहे. आपण हे सोयाबीन जे मिक्सर मधनं काढले होते ना ते टाकू आणि व्यवस्थित कलर चांगला येऊ तोपर्यंत परतो घेते. आता मीठ टाकून घेते म्हणजे व्यवस्थित परतले जाईल. मीठ पहिलं पण चाकलं होतं म्हणून थोडंसं टाकते. सोयाबीन आपण गरम पाण्यात टाकताना मीठ टाकलेले मीठ कमी टाकलेलं आणि गव्हाचे पीठ मळताना पण मीठ टाकलेले. मीठ लक्ष ठेवून टाका. कलर चांगला आहे पिवळा परतून घेऊ आपण दोन्ही. सोयाबीनला पण तेल सुटतं ना म्हणून तेलाची जास्त गरज लागत नाही. तेल जास्त टाकायचं पण नाही. तेल खूप कमी टाकायचं. एवढं असं सोयाबीन किमा पण होतो आपण तो नंतर असं जरी खायला चपातीसोबत घेतला ना तरी छान लागतं. झाले आता आपण गॅस बंद करू कारण ते पराठे घालायचे ना ते नंतर शिजल्या जाईल.
असं तर कच्चच घेतात, पण म्हणलं भाज्या बिज्या सगळ्या कांदा वगैरे कच्चा लागणार नाही म्हणून करतो. 1-2 मिनिटं पराठा करायचं. मसाला उचलते आणि पराठा लागून जातो. तोपर्यंत थोडंसं थंड पण होतं. याच्यात काढून घेते म्हणजे मग मला कमी हे नाही होणार. इथं काढण्याच्या वरती ठेवलं ना तर ते चिकटायची भीती वाटते. प्लेटीत काढून घेते. जेवढं बसेल तेवढं, जेवढं बसेल तेवढंच काढते, सगळं नाही काढत. राहिली ना चांगलं बांधायचं. आपण तवा गरम करायला ठेवू. कारण तवा गरम होण्या पण वेळ लागेल. ते पण थंड होते 2 मिनिटं. पिठाला मऊ करून घेते पहिले आणि मग आपण पराठीला टाकून तेव्हा तेल हे घेते. वरतून लावण्यासाठी तूप घेऊ आपण किंवा बटर घेऊ. हे पिठाला लावून घेते पहिले, कारण पीठ बराच वेळ झाला म्हणून ठेवले. याच्यावरती हलते, थोडंसं कपडा टाकते खाली म्हणजे ते हलणार नाही. दिसतंय का व्यवस्थित? आवाज वगैरे व्यवस्थित आहे? पीठ एकदम मऊ सॉफ्ट करून घ्यायचं. थोडं थोडं एकदम मऊ गोळा केला. गोळा घेऊ थोडा. चपातीपेक्षा थोडं छोटा घ्यायचा. चपाती एवढं घ्यायचं नाही का, नाही तर खूप मोठं होईल. तर एवढंच घ्यायचं. रेग्युलर विसरतं माझ्याकडून. एकदम छोटं लाटून घेऊ. आपण पुरण भरतो तसं भरलं तरी चालेल. हे सोपी पद्धत आहे म्हणून दाखवते. आणि खालची बाजू जाड न राहता व्यवस्थित होती म्हणून अशी दाखवली. आणि हे बघ, हे थोडस जास्त गरम नाही, असंच घालते. हे मुलांना समजत पण नाही कशाचा पराठा आहे. त्याच्यात दुसरे टाकायची काही टाकायची पण गरज लागत नाही. हे असं व्यवस्थित करून घ्यायचं दाबून थोडंसं, म्हणजे बाहेर निघणार नाही. थोडं पीठ टाकून घेऊ खाली आणि वरती थोडंसं लावून. गरम आहे ना थोडंसं, वरती यायची राहतं पण हळूहळू टाकते. एकदम हलक्या हाताने लागते. जास्त पातळ करायचं नाही. एवढंच करू. त्याच्यावरती जास्त नाही होणार चांगलं, कारण जास्त पातळ केलं ना ते जास्त बाहेर येईल. थोडंसं तेल टाकून ठेवायचं तव्यावर. तवा गरम झाला आपला, त्याच्यावर थोडंसं तेल टाकते. तूप टाकते थोडंसं. तुपाने टेस्ट छान आहे म्हणून तूप टाकते. पहिले थोडंसं जास्त टाकले कारण तव्याला चिकटायला नको म्हणून. वरतून थोडं तेल टाकते. तूप पण जास्त झालं ना तर धूर होतो म्हणून तेल आणि तूप मिक्स करून. कलर किती छान आहे. आता तेलच टाकले मी तिकडे, कारण तूप टाकलं ना खूप धूर होते. पराठ्याला असं दाबून दाबून भाजायचं म्हणजे तो व्यवस्थित भाजतो. ते फुगायला लागल्या.
थोडंसं पांढरं दिसते, थोडंसं तेल टाकून घेते. पराठा कधी पण असंच भाजायचा भाजताना, म्हणजे पिठळ लागत नाही. वर जर भाजला ना तर पिठळ लागतो. दाबून दाबून भाजायचा. कलर बघ किती छान आलेला. आलू पराठ्यासारखा कलर आलेला आहे. इकडची एकीकडची बाजू झाली, मग इकडची एकीकडची बाजू नंतर करून घेऊ. एकदम लाल करून घ्यायचं सगळीकडे सारखा. एक दोन मिनिटं. तेव्हा तूप टाकल्यामुळे धूर व्हायला लागले. आणि चिमणी चालू केली तर परत आवाजाचा प्रॉब्लेम येतो, म्हणून चिमणी बंद आहे. चीज घातलं तरी चालेल, मध्ये जर चीज आवडत असेल ना तर चीज पण घालू शकतो. पण मी मध्ये चीजचे पराठे दाखवले होते, म्हणजे सारखं सारखं चीज बनवण्यामध्ये. हे काय झालं ना, दोन्हीकडून पण व्यवस्थित झाले. दुसरा बनवते मी तो करून. आणखी दुसरी पद्धत दाखवते बनवायची आपल्या पूर्णासारखी. ती पण असंच होतो, तो पण पराठा जर बनवला ना असंच होतो. गॅस बारीक करते, फुल गॅस आहे. हे बघा असं. आणि आतलं सारण थोडं जास्त भरायचं. एकदम गोल पारी मोठी भरून घेतली. याच्यात आपण 2 चमचे टाकून घेऊ, 3 चमचे. काय ते? सोयाबीन पराठा, सोयाबीन पराठा. हे पहा, असं व्यवस्थित दाबून घेतलं ना तर फुटत नाही. असं दोन्हीकडून थोडं पीठ लावून आणि आणखी थोडंसं मऊ करून घेऊ. सगळीकडून लागतं, म्हणजे ते आपलं सारण आहे ना ते सगळीकडे जातं असं जर केलं तर. एकदम हलक्या हाताने लाटून घेऊ. जास्त जोर देऊन नाही लाटायचं. हा पण पराठा जास्त जोर देऊन लाटायचा नाही. झालं का? भाजून घेऊ. आपण सेम तसंच होतो, आपण पहिले बनवलंय ना तसंच होतं सेम. मी तूप नाही कॅन्सल केलं टाकायला, कारण तुपाने खूपच धूर व्हायला लागले, म्हणून तेलच टाकते. बटर टाकलं तरी बटरने पण हेच होईल. दुसरी बाजू उठून त्याला पीठ थोडं जास्त लागले माझ्याकडून, आणि चमचा छोटा असल्यामुळे जास्त टाकल्यासारखं वाटायला लागले. थोडंसं तेल टाकते, मग थोडंसं वरतून टाकते, म्हणजे व्यवस्थित भाजलं जायचं. तोपर्यंत फुगून जाईल. कलर किती छान आले. हा बनवायला सोपं आहे जास्त पहिल्यापेक्षा पण. आपण जे पहिले बघितलं होतं ना त्याच्यापेक्षा पण बनवायला सोपं. फक्त पाणी व्यवस्थित जमली पाहिजे बनवायला. वापरतो ना तो तरी एकीकडून थोडंसं बाहेर निघल्यासारखं वाटत होता, हा सगळीकडनं सारखं वाटतं आणि फुगतो पण जास्त. व्यवस्थित दाबून दाबून आपण भाजून घेऊ. कलर बघा, दोन्हीकडून पण सेम कलर आलाय, आणि पूर्ण जे सारण आहे ते पूर्ण सगळं आतमध्ये गेले. काढून ठेवतो मी, व्यवस्थित झालं. हे पहा, ह्याच्यामध्ये असा फरक आहे. हा थोडासा जाड वाटतो, हा थोडासा पातळ वाटतो. आणि फोडून दाखवते मी. खूपच गरम आहे थोडं.
त्यात आणखी एक करते मग फोडून दाखवते कारण तो खूपच गरम आहे. ते गरम असल्याला तर सगळे धूर वाफ येते ना, ते दिसत नाही व्यवस्थित. हे पटपट होऊन जातं. पीठ पण जास्त पातळ नाही मळायचं पण पीठ थोडंसं घट्टच मळायचं कारण पीठ पातळ झालं ना तर सगळं सारण बाहेर येतं. हे सारण थोडं ड्राय असतं ना म्हणून. कारण आपण बटाट्याचा जो पराठा करतो ते थोडं चिकट असतं, ते बाहेर निघत नाही जास्त. तसं हे चिकट नसतं अजिबात, ते लगेच बाहेर येतं. सेम लाटून बनवून घेतले मग टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी छान रेसिपी आहे. झटपट होणारी. कधी भाजीचा प्रॉब्लेम आला तरी संध्याकाळी बनवायला पण. झालं आपण फोडून टाकून झालं. आणि अगदी कमी साहित्यात बनतो. साहित्य पण घरचे साहित्य सगळं बनवले. कधी जर संध्याकाळी भाजीला वगैरे काही नसेल तर पण होणार रेसिपी किंवा सकाळी टिफिनला नाश्त्याला मुलांना द्यायला. तेल जास्त होते ना, पराठ्याने तेल जास्त लागतं. आवाज वगैरे क्लिअर आहे ना? 1-2 मिनिटं भाजून घेऊन पूर्ण एक बाजू भाजून म्हणजे व्यवस्थित भाजली. त्याच्यासारखं उलट पलट केलं ना तर भाजत नाही, कुठली बाजू एक मिनिट भाजत नाही. हा बारीक गॅसवर ठेवते तोपर्यंत तुम्हाला फोडून दाखवते. कलर किती छान आलेला. एकदम बारीक गॅसवर ठेवलंय. आणि हा बघा कसं दोन्हीकडून पण सेमच आहे, खूप नाही फोडलं तरी. इथं फुटलेला इथूनच फोडते. आणि सारण सगळीकडनं लागलेले, असं काही नाही का कुठं लागले कुठं नाही लागला. टेस्ट सगळी सारखी टेस्ट येते. हे बघा पूर्ण म्हणजे कुठं पीठ लागलं नाही किंवा कुठं पराठ्याला सारण सगळीकडे व्यवस्थित कडेपर्यंत लागले. आणि हा काढून घेते, हा पण व्यवस्थित झाला. आणि आता पण थोडा फुटलाय हा खालचा पण, पण तो पण सगळीकडनं लागले. त्याचा पण एक कलर वरून दिसत असेल पांढऱ्या पीठ त्याच्यावर. हे पण हे पण दिसायला असं दिसतंय पण हे पण सगळीकडे लागले, कडेपर्यंत लागलेले पूर्ण. कारण सारण जर सगळीकडनं लागलं तर पराठ्याची टेस्ट येते, नाही तर मग ते कुठेतरी चपाती खाल्ल्यासारखं वाटतं. तर पराठ्याची रेसिपी कशी वाटली बनवून बघा. डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य आकृती आहे, नाही समजलं तर तिथे बघून बनवा एकदा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.